समजा घरात काही प्रॉब्लेम झाला तर तिथे जो पोहोचतो, हे फुकट करतो. पण आता काय होलं माहिती, हे पैसे देऊन निवडून येतील, नंतर हे काम आम्हीच करायचं का परत 5 वर्ष सेवा? हा प्रश्न आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी नागरिकांना सांगतो की तुम्ही आता हे भारतीय जनता पार्टीकडे कुठून किती पैसा आला हे माहिती घ्या जरा. शिंदेकडे कुठून पैसा आला हे माहिती घ्या. माननीय उद्धव साहेब 2.5 वर्ष मुख्यमंत्री होते. मला म्हणतात ना, 2.5 वर्ष मुख्यमंत्री होते. 2.5 वर्षामध्ये त्यांनी एकही खातं आपल्याकडे ठेवलं नाही. हे खाते सगळे शिंदेला दिले, महत्वाचे 2 खाते बाकी सगळ्यांना दिले. पण त्यांनी त्या ठिकाणी पैसा तो थोडा प्रकार म्हणजे जमा करून त्या ठिकाणी पक्षात दिलं पाहिजे, पण ते दिलं नाही. आणि तुम्हाला माहिती आहे का, त्यावेळेस 1.5 वर्ष करोनाचा पूर्णपणे प्रादुर्भाव होता. करोनासाठी 1.5 ते 2 वर्ष त्या ठिकाणी कुठेच काही डेव्हलपमेंट झालं नाही. आणि कुठून कसं काय त्याने मुख्यमंत्री असताना कुठून पैसा ना काय ना, हे सगळे त्या ठिकाणी बघा. आज आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेकडे पैसा नाही आहे म्हणून आमचे उमेदवार आले नसतील. परंतु आता ही जिद्द कार्यकर्त्यांमध्ये इतकी निर्माण झाली